मेन म्हणजे इथं ना सगळे दुरावलेले गावातले व्यक्ती होते, सगळ्या लेडीज, महिला, पुरुष हे सगळे जण या निमित्तानं मला भेटताय। त्याच्यामुळे सगळ्यांना भेटून एकमेकांना भेटून मला फार फार आनंद झाला आहे। आम्ही फार दिवसांनी भेटल्या, कुठं होत्या काय, त्या कोरोना नंतर आम्ही कुणाची भेटी गाठीच नाही ना। एकदम अतिशय स्तुत्य उपक्रम आहे, दरवर्षी केला जातो, पण यावेळेस संस्थांच्या सहकार्याने आणि ग्रामस्थांच्या याच्याने नियोजन चांगलं असल्यामुळं सर्व महिलांना त्याचा पूर्ण आनंद घेता येत आहे। काल आम्ही पावभाजी आणि ढोकळा बनवलेला होता आणि कुळदाची जिलेबी आणि मूग भजे याला खूप छान रिस्पॉन्स भेटला। आणि आज पण साबुदाण्याची खिचडी, पावभाजी। मला असं वाटतं की इथे अशी भरभरून गर्दी असायला पाहिजे होती। आपली शिर्डी नगरी एवढी मोठी आहे, प्रत्येक महिलेने इथे हिरारीने भाग घेतलेला आहे आणि त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आपण प्रत्येकाने इथं आलं पाहिजे। फूड फेस्टिवलच्या माध्यमातून एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल श्री साईबाबा संस्थान आणि शिर्डी ग्रामस्थांचे मनापासून आभार। आम्ही सर्व पक्षीय ग्रामस्थ या ठिकाणी येऊन या फूड स्टॉल का आनंद घेत आहे। त्यामध्ये जिलेबी असेल, वड़ा पाव। रिस्पॉन्स है फर्स्ट डे का अच्छा था, अभी धीरे धीरे स्टार्ट हो रहा है, अभी प्रोग्राम्स भी स्टार्ट हो रहे हैं। रिस्पॉन्स या साई रामनवमी मध्ये आज या रामनवमीचा तिसरा दिवस आहे आणि भरगच्च अशा कार्यक्रमांमध्ये या ठिकाणी फूड फेस्टिवलचंही आयोजन या शिर्डी ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आणि विशेष आज आनंद असा आहे की सुंदर अशा लावण्यांचा कार्यक्रम या मैदानामध्ये होत आहे। त्याचबरोबर मैदानाच्या ज्या कार्यक्रमाच्या समोर जे फूड स्टॉल लावलेले आहेत त्या फूड स्टॉलमध्ये शिर्डीतील बचत गट असतील, काही व्यावसायिक असतील, महिला असतील, या ठिकाणी आम्ही सर्व ग्रामस्थ या फूड स्टॉलचा आनंद घेण्यासाठी आलेलो आहे। तसेच परिसरातील नागरिकही मोठ्या संख्येने या फूड स्टॉलचा आनंद घेत आहे। यामध्ये विविध प्रकारचे खाद्यपदार्थांची मेजवानी या सर्व फूड स्टॉल धारकांनी या सर्व समस्त साई भक्त आणि शिर्डी ग्रामस्थांसाठी दिलेली आहे। आम्ही सर्व पक्षीय ग्रामस्थ या ठिकाणी येऊन या फूड स्टॉलचा आनंद घेत आहे। त्यामध्ये जिलेबी असेल, वडापाव असेल, पुरी भाजी असेल, चायनीजचे काही पदार्थ आहेत, आईस्क्रीम आहे, परत काही पुरणपोळीचाही या ठिकाणी काही स्टॉल लागलेले आहेत। अतिशय सुंदर असे खाद्यपदार्थ या महिलांनी आमच्या सर्व शिर्डी ग्रामस्थांसाठी, साई भक्तांसाठी उपलब्ध करून दिले। आम्ही सर्व ग्रामस्थ खेळीमेळीच्या वातावरणामध्ये काही राजकीय गोष्टींवर विचार न करता या ठिकाणी सगळेजण या फूड स्टॉलचा आणि या सर्व भरगच्च कार्यक्रमांचा सर्वपक्षीय ग्रामस्थ मोठ्या आनंदानं आस्वाद घेत आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या फूड स्टॉल मध्ये शिर्डीतील रहिवासी महिला आणि सर्व पदार्थ घरगुती आहेत, कुठल्याही प्रकारचा त्रास या पदार्थांमुळे होणार नाही अशी या सर्व फूड धारकांनी काळजी घेतलेली आहे। आम्ही सर्वजण गेल्या 2 दिवसापासून याचा आनंद घेत आहे। मी सर्व शिर्डी ग्रामस्थांना आपल्या माध्यमातून आवाहन करेल की अजून 2 दिवस या ठिकाणी हे फूड स्टॉल आपल्या सर्वांसाठी उपलब्ध आहे। आपण सर्वांनी या कार्यक्रमाला येत असताना आपल्या कुटुंबाबरोबर येऊन या पदार्थांचा आस्वाद घ्यायचा आहे। आम्ही रामनवमी निमित्त जे इथल्या ग्रामस्थांनी किंवा शिर्डी संस्थांनी जे आयोजन केलेलं आहे महिलांसाठी फूल फेस्टिवलचं आयोजन केलेलं आहे, त्यासाठी आम्ही आज वेळ काढून आमच्या मुलींना वगैरे घेऊन आलो। मुलींना घेऊन आलेले आहे। खूप छान कार्यक्रम आहे आणि शिर्डीतल्या महिलांसाठी प्रोत्साहनदायक आहे। खरंच महिलांसाठी असे काही कार्यक्रम राबवले पाहिजे। आम्ही ना मूग डाळीचे भजे खाल्ले, दहीवडा खाल्ला आणि इथे येऊन मोमोज वगैरे खाल्ले। म्हणजे वेगवेगळे पदार्थ, वेगवेगळ्या देशातले वेगवेगळे पदार्थ आम्हाला खायला भेटले। खानदेशी हे पण आहे, खानदेशी पण पदार्थ आहे, मांडा वगैरे खूप छान वाटलं खाऊन। आणि महिलांना जे प्रोत्साहन देतात त्याच्याबद्दल खूप म्हणजे आभार आहे। आमच्याकडे मोमोज आहे, स्प्रिंग पोटॅटो आहे आणि फ्रेंच फ्राईज आहे। मोमोज मध्ये पनीर आणि व्हेजी आहे, त्यामध्ये स्टीम फ्राईड, कुरकुरे फ्राईड, बटर फ्राईड या प्रकारे अवेलेबल आहेत। शिर्डीकरांचा खूप छान प्रतिसाद आहे आम्हाला
आणि कालपेक्षा आजही छान आहे, कालही छान होतं. एक स्वतःची कलाकृती दाखवण्याचं खूप मोठं व्यासपीठ आहे हे. आणि स्वतःची कला मार्केटमध्ये आणण्यासाठी किंवा एक नवीन बिझनेस स्टार्टअप करण्यासाठी खूप छान हे आहे. नाही, एकदम ओके मध्ये आयोजित केलेलं आहे. तयारी त्यांनी खूप छान करून दिलेली आम्हाला. लाईट वगैरे, मंडप वगैरे, जागाही भरपूर मोठी दिलेली आहे. त्याबद्दल काही तक्रार नाही. आम्हाला एक फूड फेस्टिवलच्या माध्यमातून एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल श्री साईबाबा संस्थान आणि शिर्डी ग्रामस्थांचे मनापासून आभार. खूप छान वाटलं आणि मला पण खूप आनंद झालाय. विजू भाऊ, तारू भाऊ, निलेश दादा, कमलाकर भाऊ पोते हे सर्व आले आणि लस्सी ताक हे सगळं बनवलंय. त्याचा त्यांनी आस्वाद घेतलाय. त्याचा मला खूप आनंद झालाय, त्यांना पण झालाय आणि खूप आवडलंय त्यांना. ओम साईराम. 2025 ची रामनवमी खूपच सुंदर आहे. ज्या वेळेला आम्ही इथे एंट्री केली तेवढे छान स्टॉल लागलेले होते आणि एक से बढ़कर एक पदार्थ होते. आम्ही आल्या आल्या इथे प्रथम साबुदाणा वडा खाल्ला. नंतर आमच्या मैत्रिणीचं स्टॉल आहे अन्नपूर्णा स्टॉल. शिवानी गायकवाड आणि ऋषाली गायकवाड यांनी दोघींनी मिळून हे स्टॉल चालू केलेला आहे. आणि काल पण त्यांची कुळदाची शेवंती आणि मुगाचे भजे होते. म्हणजे पारंपरिक पद्धतीचे पदार्थ खायला मिळाले. आणि आजही उपवास असल्या कारणाने खूप सुंदर अशी खिचडी तिच्याकडे खायला मिळाली. थंडगार टरबूज मिळालं आणि बाकीचे स्टॉल पण खूप छान छान आहे. परंतु आता उद्या आम्ही काही स्वाद घेणार आहे. आजच्या पुरतं इतकंच होतं आमच्याकडे. मला असं वाटतं की इथे अशी भरभरून गर्दी असायला पाहिजे होती. आपली शिर्डी नगरी एवढी मोठी आहे, प्रत्येक महिलेने इथे हिरारीने भाग घेतलेला आहे आणि त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आपण प्रत्येकाने इथं आलं पाहिजे. संध्याकाळचा स्वयंपाक बंद करून फॅमिली सहित इथं आलं पाहिजे. इथं स्वाद घेतला पाहिजे. घरच्यांनाही पार्सल दिलं पाहिजे. आपण एका महिलेचं कौतुक केलं पाहिजे आणि इथेच आपण मागं पडतो की आपली महिलाच प्रतिसाद देत नाही आपल्या भगिनींना. तर मी शिर्डीच्या महिलांना आव्हान करते की अजून 2 दिवस उपलब्ध आहे, तर प्रत्येकाने जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सर्व माझ्या मैत्रिणींनी आपल्या इथल्या सगळ्या स्टॉलला भेट द्यावी अशी मी विनंती करते. ओम साईराम. मी ऋषाली विश्वनाथ गायकवाड आणि ही माझी सून शिवानी विश्वजित गायकवाड. आम्ही प्रथमतः फूड फेस्टिवल मध्ये भाग घेतलाय. ह्या फूड फेस्टिवल 5वं वर्ष आहे. पण मला पण खूप उत्सुकता होती की आपण स्वतः काहीतरी आपल्या कलागुणांना वाव दिला पाहिजे. तसं तर मी सामाजिक क्षेत्रामध्ये किंवा दुसऱ्या कोणत्याही कार्यक्रमात हिरारीने भाग घेते, पण माझी सून पहिल्याच वर्षी स्टॉलला भाग घेतलेला आहे. आणि काल आम्ही पावभाजी आणि ढोकळा बनवलेला होता आणि कुळदाची जिलेबी आणि मूग भजे याला खूप छान रिस्पॉन्स भेटला. आणि आज पण साबुदाण्याची खिचडी, पावभाजी आणि ढोकळा आणि टरबूज, पापड हे खूप सारं बनवलेलं आहे. आणि मला असं वाटतं की एक महिलांना खरोखर म्हणजे वाव दिला पाहिजे आणि शिर्डीच्या महिलांनी फक्त घरात न बसता या स्टॉलला भेट दिली पाहिजे. आणि आमच्यासारख्या महिला जर असं काहीतरी करताय तर त्या तुम्ही आमचं कौतुकाचे थाप म्हणून मग खरोखर इथं येऊन आम्ही जे बनवलं त्याचा आस्वाद घेतला पाहिजे. ओम साईराम. थँक्यू. तसेच मी साईबाबा संस्थान आणि ग्रामस्थ यांनी हा इतका छान उपक्रम 5 वर्षापासून करतायत आणि ह्या वर्षी पण इतका छान कार्यक्रमाची अरेंजमेंट केलेली आहे. आणि ह्या वेळेस म्हणजे मी तर पहिल्याच वेळेस भाग घेतला, पण मंडपची स्टॉलची व्यवस्था, बाहेर मंडपची व्यवस्था, आम्हाला लाईट, टेबल, खुर्च्या आणि खरोखर म्हणजे जे अध्यक्ष आहेत वारुळे सर त्यांचे तर मी खूप आभार मानते की त्यांनी इतकी म्हणजे काय म्हणतो ना आपण की स्वतः लक्ष देऊन हे सगळे अरेंजमेंट केली. त्यामुळे साईबाबा संस्थान ग्रामस्थ यांच्या वतीने मी म्हणजे आभार मानते की त्यांनी इतकं छान आम्हाला महिलांना व्यासपीठ मिळवून दिलं. अतिशय स्तुत्य उपक्रम आहे, दरवर्षी केला जातो, पण यावेळेस संस्थांच्या सहकार्याने आणि ग्रामस्थांच्या याच्याने नियोजन चांगलं असल्यामुळं सर्व महिलांना त्याचा पूर्ण आनंद घेता येत आहे.
या ठिकाणी टार्गेटपणा कोणाचा दिसत नाही, धक्काबुक्की नाही, त्यामुळे सर्व महिला सुरक्षितता त्यांना अनुभवायला मिळते. आज नवीन चकली चाट म्हणून आहे, त्याचा आनंद घेतला. आता चांगले आहे, शिर्डीकरांनी त्याचा आनंद घ्यावा जरूर. आलं पाहिजे. शिर्डीकरांनी कुठल्याही मनात किंतु परंतु न आणता या फेस्टिवलला त्यांनी भेट दिली पाहिजे. चाट पार्टी शहरामध्ये जसं चालतं, लोक दर शनिवार रविवारी बाहेर जातात, तसं त्यांनी इथं येऊन त्यांना ज्यांनी स्टॉल लावले आहे त्यांचा आनंद घेऊन आपण घेतला पाहिजे आणि त्यांनाही प्रोत्साहन दिलं पाहिजे की जेणेकरून पुढच्या वर्षी याच्यापेक्षा जास्त स्टॉल लागतील, त्यांच्यामध्ये स्पर्धा राहील, चांगल्या प्रकारचं फूड आपल्याला खायला मिळेल, वेगवेगळ्या प्रकारचं वेगवेगळ्या क्वालिटीचं आपल्याला शिर्डीमध्ये खायला मिळेल, ही मी अपेक्षा ठेवतो. साईबाबा संस्थान व ग्रामस्थ संयुक्तपणे जी रामनवमी साजरी केलेली आहे. सगळ्यात पहिले म्हणजे संस्थांचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहे गाडीलकर साहेब, हे पूर्ण पॉझिटिव्ह आहे. शिर्डीकरांच्या प्रत्येक प्रश्नाला त्यांनी उत्तर स्वतः हजेरी लावून दिलेलं आहे. त्यामुळे रामनवमीला यावर्षी इतरांपेक्षा जास्त आनंद आलेला आहे. सगळे कार्यक्रम आनंदात पार पडत आहे आणि मोठ्या उत्साहात पार पडत आहे. ओम साई राम, मेरा नाम श्रेया गंगवाल है. फूड फेस्टिवल में मैंने पार्टिसिपेट किया है. मैंने कटोरी चाट, मटरी चाट और चकली चाट रखा है. फूड फेस्टिवल रखने के लिए मैं कमेटी का बहुत बहुत शुक्रिया करती हूँ. रिस्पांस है फर्स्ट डे का अच्छा था, अभी धीरे धीरे स्टार्ट हो रहा है, अभी प्रोग्राम्स भी स्टार्ट हो रहे हैं, रिस्पांस बहुत अच्छा है. आमच्याकडं मेन इन्ग्रेडियंट्स म्हणजे चकली आहे. चकली बरोबर आम्ही खाकरे वगैरे ठेवलेले, मसाले आणि चकली चाट, मटरी चाट आणि कटोरी चाट ठेवलेला आहे. आणि फेस्टिवल खूप चांगला आहे, सगळेजण त्या रिस्पॉन्स पण खूप चांगला आहे आम्हाला. आणि आम्हाला वाटलं नव्हतं एवढा आम्हाला रिस्पॉन्स भेटेल, पण खूप छान. सगळेजण आम्हाला सहकार्य पण चांगले करू राहिले. इथलचं मंडळ सगळं ज्यांनी रामनवमी उत्सवाचं धुरा सांभाळलेली आहे ते पण आम्हाला खूप छानपैकी मदत करताय, लक्ष ठेवताय आमच्या जवळ. त्यांचे तर आभार आम्ही फार आभार मानणार आहे आज, कारण की त्यांनी आम्हाला ही संधी दिली नवीन लेडीजला की आपल्या शहरात आपण लेडीज काहीतरी बिझनेस करू शकतो म्हणून. आम्हाला फारच आनंद झाला आहे, कारण की अशी संधी खूप कमी भेटली. आजपर्यंत आम्ही केलं नाही तर, पण ह्यावेळेस त्यांनी आवर्जून आम्हाला बोलवलं आणि आम्हाला हे करायला आम्हाला फार आनंद झालाय. आणि आम्हाला मेन म्हणजे इथे ना सगळे दुरावलेले गावातले व्यक्ती होते, सगळ्या लेडीज, महिला, पुरुष, हे सगळेजण या निमित्तानं मला भेटताय. त्याच्यामुळे सगळ्यांना भेटून, एकमेकांना भेटून आम्हाला फार आनंद झाला आहे. भाभी फार दिवसांनी भेटल्या, कुठं होत्या काय, त्या कोरोना नंतर आम्ही कुणाला भेटी गाठीच नाही ना. एकदम गाव म्हणजे शिर्डी एकदम हे झालेलं होतं, तो त्याच्या कामात गुंग झालेला होता आणि ज्याला त्याचीच पडलेली होती. फेस्टिवल मुळे सगळेजण आम्ही एकमेकांना भेटलो, फार आनंद झालाय. आणि सगळेजण आवर्जून स्टॉलला भेट पण देत आहे. आणि ह्या रामनवमी कमिटीचे माझे फार आभार. माधुरीताई शिंदेनी आम्हाला प्रोत्साहन दिलं, त्यांचे पण फार आभार. वारुळे भैयांनी पण फार आम्हाला मदत केली, त्यांचे पण फार आभार. विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल, शिर्डी कोपरगाव रोड, कोकमठाण तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय. मोफत उपचार व शस्त्रक्रिया, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री, सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत. गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात 1 डिसेंबर 2024 पासून ते 21 जून 2025 जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे. तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. संपर्क क्रमांक 90 90 91 91 96 तसेच 7304 75 56 55. आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत
बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर. ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर. साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर. MSAB पोल कनेक्शन. 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे. रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गे शिवरस्ता लगत, साई परिक्रमा मार्गालगत. प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61. श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85.